मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष। खूप खूप स्वागत। आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 22 डिसेंबर पासून एक मोठ्या आंदोलनाची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव लागावं यासाठीच एक आंदोलनाची हाक दिलेली होती। ही हाक आम्ही 2 डिसेंबरलाच दिलेली होती, कारण की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 ते 2.5 महिन्याची वेळ घेतली होती आणि 3 डिसेंबरला ती वेळ पूर्ण होत होती। अशा वेळी नामांतरण जे आहे ते न झाल्या कारणाने आंदोलनाची हाक 2 डिसेंबरला दिली गेली। त्याची मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सर्व भागामध्ये झालेली आहे। 5 जिल्हे या संदर्भामध्ये अग्रेसिव्हली या मागणीसाठी जोर धरू लागलेले आहेत। अनेक मान्यवरांनी या संदर्भामध्ये या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। मात्र 16 तारखेला आचारसंहिता डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि आम्ही परवानगीसाठी त्या आधीच पत्रव्यवहार हा पोलिसांकडे केलेला होता, सीपी साहेबांकडे आणि तत्सम सर्व जे काही पोलीस स्टेशन आहेत तिकडे। आणि त्या संदर्भातली जी अपडेट आहे ती आताच 2 दिवसापूर्वी गुरुवारी आम्हाला संध्याकाळी अपडेट आली आहे की या आंदोलनासाठी जी पोलीस परवानगी होती ती नाकारण्यात आलेली आहे। आणि या पार्श्वभूमीवरती आंदोलनाची दिशा कशी असायला पाहिजे यासाठी सातत्याने या आंदोलनामध्ये ज्या संघटना इन्व्हॉल्व आहेत, ज्यांच्या माध्यमातून 5 जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाची पूर्ण तयारी सुरू आहे, त्यांची एक बैठक गुरुवारी सुद्धा घेण्यात आली आणि एक तातडीची बैठक आता सुद्धा सुरू होती। त्याच्यामुळे तुम्हाला थोडं दिरंगाई झाली पत्रकार परिषदेला आणि त्या अनुसार काही निर्णय या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या संघटना प्रतिनिधींच्या वतीने घेण्यात आलेले आहेत। आणि मी सन्माननीय खासदार श्री सुरेश बाळासाहेब म्हात्रे जे या एकूण आंदोलनाचं एकूण चळवळीचं नेतृत्व करत आहेत, त्यांना विनंती करतो की या बैठकीमध्ये जे ठरलेलं आहे किंवा जे चर्चा झाली आहे याच्याबद्दल पत्रकारांना कृपया आपण संवाद साधावा। आम्ही एक आंदोलनाची हाक दिली होती की राष्ट्रीय लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं आणि ही मागणी साधारणतः 11 वर्षापासून सर्व पक्षीय नेत्यांची एकमताची मागणी होती आणि महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाने ही मागणी एका मताने मान्य देखील केली। तसा प्रस्ताव देखील केंद्र सरकारकडे केला, परंतु 3 वर्षापासून हे पण लवकरात लवकर ते नाव द्यावं म्हणून मागे आम्ही कार रॅली देखील काढली, परंतु अजून पण त्याच्यावर काही निर्णय निघाला नाही। आणि मग 2 डिसेंबरला 22 डिसेंबरच्या आंदोलनाची हाक दिली, परंतु 15 तारखेच्या नंतर 16 तारखेला निवडणुका अनाऊन्स झाल्या आणि निवडणुका अनाऊन्स झाल्यानंतर साहजिकच आचारसंहिता लागली आणि सगळ्या महानगरपालिकांमध्ये हा मोर्चा जरी ग्रामीण भागातून निघत असला तरी हा मोर्चा ठाणा मार्गे नवी मुंबई मार्गे पनवेलपर्यंत पोहोचणार आहे। आणि म्हणून साहजिकच आचारसंहिता असल्यामुळं पोलिसांनी ही परवानगी नाकारलेली आहे। शेवटी जरी आपण आंदोलन करत असलो, लोकशाही राज्य असलं तरी सुद्धा कायद्यांचं देखील पालन करणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी असतो। आणि म्हणून आम्ही तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे, परंतु पुन्हा जशी आचारसंहिता संपेल त्याच्यानंतर पुन्हा या आंदोलनास सुरुवात होणार आहे। यावेळेस आंदोलनाचं रूप पुढच्या वेळेस हा विमानतळ नसून महाराष्ट्र सरकारच्या किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर म्हणजे मंत्रालयावर हा मोर्चा नेण्यात येणार आहे। आणि तरी सुद्धा असं आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 25 तारखेला एक टेक ऑफ लँडिंग होणार आहे। आचारसंहिता असल्यामुळं ठीक आहे, आम्ही निदर्शन करू शकत नाही, परंतु आमच्या प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक गाव असेल, विभाग असेल, त्या गावाच्या गेट पाशी किंवा मंदिराजवळ आम्ही सगळे लोक म्हणजे पूर्ण समाज, 5 जिल्ह्यातला समाज हा त्या गावात त्या विभागात उभं राहून आणि निषेध आमचा नोंदवणार आहे। आणि या गोष्टीचं म्हणजे जे आंदोलन, जे टेक ऑफ लँडिंग चालू होते याला आमचा तीव्र विरोध आहे आणि याचा आम्ही निषेध करत आहोत। आणि तो निषेध 25 तारखेला आम्ही सकाळी 11 वाजता प्रत्येक गावोगावी तुम्हाला दिसेल, सगळीच लोक त्याचा निषेध करतात।